श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थानाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशरोहण आणि मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न। कल्याण पूर्वेतील विजयनगरमध्ये माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे आणि प्रशांत काळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून साकार। श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थान हे बंजारा समाजाचं आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या देवाचं मंदिर व्हावं ही परिसरातील बंजारा समाजाची नागरिक आणि स्थानिकांची गेली 20 वर्षांहून अधिक काळ असलेली इच्छाशक्ती होती। त्याला बळ देण्याचं काम माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे, अध्यक्ष ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक समाजसेवक प्रशांत काळे हे पाठपुरावा करत होते। त्यास साथ आणि सहकार्य नगरसेवक निलेश शिंदे, नगरसेवक नवीन भाऊ गवळी, उद्योजक संजय गायकवाड, साईभक्त संजय शिर्के यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची लाभली आणि अखेर हे मंदिर आज उभे राहून माजी आमदार श्री जगन्नाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला। मंदिर लोकार्पण होऊन मंदिरावरील भगवे निशाण उभे राहून लोकांसाठी आणि बंजारा समाजाच्या आराध्य दैवत व श्रद्धास्थान पूर्ण झाला आहे। या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत राहून मार्गदर्शन केलं। तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय भाऊ राठोड यांनी व्हिडिओ प्रणाली ऑनलाईनद्वारे या कार्यक्रमात सहभागी होत महाराष्ट्र शासन बंजारा समाजाकरिता करत असलेल्या कामाचा व विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केलं। माणिकेश्वर देवस्थानाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो। मला वाटतं हे असं एक पहिलं देवस्थान या ठिकाणी या कल्याणमध्ये झालं असेल, माणिकेश्वर दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाचं। आणि या पूर्ण कल्याणमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते बंजारा समाज या ठिकाणी राहतो। आणि आत्ताच आपल्याबरोबर आपल्या बंजारा समाजाचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय भाऊ राठोड हे आपल्याशी बोलले। आपलं सगळ्यांचं जिव्हाळ्याचं स्थान, ज्याला आपण काशी म्हणून संबोधतो, पोहरादेवी, जे पोहरादेवी गड आहे, जो पोहरादेवी स्थान आहे, त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो 1-1.5 महिन्या अगोदर। त्या पोहरादेवीमध्ये जर आपण आता गेलात तर त्या ठिकाणी 750 कोटी रुपये देऊन जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरंच अभिमान वाटला संजय भाऊ राठोड यांचा, की पैसे जे दिले सरकारने, फंड जो दिलाय 750 कोटीचा, त्याला कशा प्रकारे जो आहे हा देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वापरला पाहिजे। त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी होते तो पूर्ण कॉरिडॉर त्या ठिकाणी बनतोय त्या पोहरादेवी देवस्थानचा। आणि त्या ठिकाणी जे मंदिर जीर्ण झालं होतं, जुनं होतं, ते मंदिराचा परिसर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्बलमध्ये मोठं तुमदार मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर एक म्युझियम म्हणजे एक संग्रहालय त्या ठिकाणी बांधण्याचं चालू आहे, नगारा, बरोबर ना, नगारा भवन। त्या नगारा भवन मध्ये पण जाऊन आलो मी, आणि ते नगारा भवन मध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी आपला बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचं काम त्या नगारा भवन मध्ये त्या ठिकाणी संजय भाऊ राठोड यांनी केलेलं आहे। मी संजय भाऊला म्हणालो की तुम्ही एवढं मोठं देवस्थानाची डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर कॉरिडॉरची निर्मिती त्या ठिकाणी करताय, भविष्यामध्ये त्या ठिकाणी फक्त पोहरादेवी किंवा वाशिमचे, यवतमाळचे लोक नाही, महाराष्ट्राची नाही, देशाची नाही, विदेशातून लोक जे आहे हे पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतील। एवढं चांगलं काम जे आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो दिलेला फंड आहे त्याच्या माध्यमाने त्या ठिकाणी चालू आहे। तर मला वाटतं चांगलं काम त्या ठिकाणी होतंय। बंजाराच्या समाजाच्या मागे आपलं सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहेत। म्हणून संजय राठोड यांना देखील जे आहे हे पहिल्याच ह्याच्यामध्ये मंत्री देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या माध्यमाने चांगली कामं देखील त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे। आणि आज या ठिकाणी मी प्रशांतजी काळे यांचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, अप्पा शिंदे यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला हे मंदिर बनवण्यासाठी जे काही सहकार्य जे आहे ते ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे। तर मी सगळ्या मंडळींचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला पुन्हा एकदा
या मंदिराच्या या देवस्थानाच्या उद्घाटनाप्रसंगी लोकार्पणाप्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय सेवालाल. यासमयी कर्नाटक राज्य भाजपा कार्याध्यक्ष व जिल्हा गुलबर्गा ग्रामीणचे आमदार बसवराज मत्तीमूड यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून नागरिकांना व बंजारा समाजास संबोधित केलं. लोकहिताचे कामं करणे हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हातखंडा आहे. त्यासोबत काळे कुटुंबाची त्यांना साथ मिळाली. गेल्या 5 दिवस श्री 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 बालयोगी दत्त दिगंबर शरण शंकरलिंग महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीपूजा व मिरवणूक, होम हवन, विविध धार्मिक पूजा, महाप्रसाद, श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा विजयनगरमध्ये करण्यात आली. या समयी मोठ्या संख्येने सतत 5 दिवस नागरिकांची उपस्थिती होती. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा यावर भर देणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्रैलोक्याचे दैवत श्री दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज यांच्या मंदिराचं लोकार्पण करून कलियुगात पृथ्वी तलावरती एक नवीन अध्याय उभा केलाय असं दिसून येत आहे. यावेळी समाजसेवक प्रशांत काळे यांनी मंदिर उभं करण्यासाठी लोकहित कामं करण्यासाठी कसे परिश्रम घेतले याबाबत वाच्यता केली. त्यांच्यामुळे आज हे मंदिर होत आहे. मी सकाळी आपले महाराज त्यांच्या समोर सांगितलं होतं की या ठिकाणी मंदिर होताना अनेक लोकांचे त्याच्यामध्ये हात लागले, अनेक लोकांचं योगदान, त्यामध्ये खासदार साहेब आणि आप्पा शिंदे साहेब यांचं खूप मोठं योगदान होतं. कारण मंदिर बनवणं एवढं सोपं नव्हतं. या सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण हे जे मंदिर उभं राहिलंय ते फक्त खासदार साहेबांच्यामुळं. कारण धाकू आणि सुभाष हे दोघं मला सारखे सांगायचे आणि मी जाऊन साहेबांना त्रास द्यायचो. मंदिर उभं राहिलंय. या ठिकाणी साहेब बंजारा समाजाची जवळजवळ 12,500 कुटुंब आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि 30 ते 35,000 त्यांची लोकसंख्या. फक्त या विजयनगर, चिंचपाडा, नांदिवली, 100 फूट रोड, 30 गाव, काटेमानवली, तर अशा पद्धतीने 12,000-12,500 कुटुंबाचं वास्तव्य आहे. या ठिकाणी 3 एकरवर त्यांची मोठी वस्ती होती, खूप वर्षांची वस्ती होती. पण महापालिकेचं उद्यान होतं आणि ज्यावेळी आपण याला 1,85,00,000 तुम्ही तुमच्या शासनाच्या विशेष निधीतून 2-3 वर्षापूर्वी आपण दिले, म्हणजे गेल्या टर्मच्या वेळी शेवटी तुम्ही दिलेले होते 1,85,00,000. त्यातून पाठीमागं दिघे साहेबांच्या नावानं एक भव्य असं उद्यान आपण पाठीमागे केलेलं आहे आणि हाही पुढचा पार्ट आहे. राहिलं गेले 15 वर्ष सातत्यानं हा समाज मागणी करत होता आणि हा समाज सातत्यानं साहेब आपल्यासोबत राहिलेला आहे. गेले 3 निवडणुका म्हणजे या समाजाचे एक विशिष्ट आहे साहेब, यांना काही सांगावं लागत नाही. एक निरोप केला, एका पदाधिकाऱ्याने सांगितलं, सगळे कुठल्याही प्रकारचं त्यांना हे नाही, काही आपल्याला करावं लागत नाही. फक्त त्यांच्यासाठी मंदिर बनवायचं होतं. एक फोटो प्रतिमा विजयनगर नाक्यावरती पूजायचे आणि त्या ठिकाणी या डोंगरावरून एकदा गाडी आली आणि खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला मंदिर बनवून देईल. रामनवमीला पण आपण साहेब एकदा आलेला होता यांच्या कार्यक्रमाला गेल्या वर्षी 2019 साली. त्यावेळी आपण नाक्यावरती करत होतो कार्यक्रम. तर अशा पद्धतीने हे समाज आपल्या पाठीशी उभा आहे. आपणही त्यांना सगळं सहकार्य करतो आणि सर्व लोकांना या ठिकाणी या कार्यक्रमात गेले 4 दिवस सातत्यानं आपण उपस्थित राहिलात. तर हा 4था दिवस आहे साहेब. प्रचंड गर्दी असते. 1 तासापूर्वी आपण आला असता तर आतही यायला जागा नव्हती आणि गेल्या 2 तासापासून हा समोरचा रस्ता बंद होता. एवढा समाज होता कारण गेले 4 दिवस सातत्यानं पूर्ण आणि आज दुपारी कार्यक्रम संपला. आज हे लोक थांबले ते फक्त आपल्याला भेटायसाठी थांबले. कारण सकाळी 11 वाजता आपण म्हणजे सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही याल, पण कार्यक्रम असल्याने त्यांना निरोप दिला की साहेब संध्याकाळी येणार आहेत. सगळ्यांना साहेबांच्या वतीने धन्यवाद आणि जे काय आपण इच्छा बोलून दाखवल्या आहे त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कारण मी तुम्हाला सहज भेटत असतो त्यामुळे तुम्हाला सगळं त्याबद्दल तुम्हाला ती खात्री आहे. आणि आता साहेबांनी स्वतः सांगितलं, तुम्ही काही माझ्याकडे मागत नव्हता कारण तुम्ही सांगता साहेब होती या, पण आता साहेबांनी इथं सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं सेवालाल भवन हे आपण कल्याण पूर्वेमध्ये एक सेवालाल भवन चांगलं करू. त्यासाठी जागा असेल, त्यासाठी फंड असेल, सर्व साहेबांच्या माध्यमातून आपला जसं मंदिराला मदत झाली तशी आपल्याला इथे मदत होईल. आणि साहेब आप्पांनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आप्पांनी मदत केलेली आहे. आणि आप्पांचंही सगळ्यांच्या वतीने धन्यवाद.
आप्पा सकाळी येऊन गेले. आप्पांच्या हस्तेच उद्घाटन आणि कलशरोहण कार्यक्रम झाला आणि कर्नाटकमधून त्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बसवराजजी मतीमुत नावाचे आमदार आहेत, ते भारतीय जनता पार्टी आणि प्रदेश उपाध्यक्ष आहेत, तेही आलेले होते. तेही 2 दिवसापासून होते. ते आज दुपारी गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा आज आपला कार्यक्रम पार पडतोय. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. बंजारा समाजाची मागणी असलेले कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या काळात सेवालाल भवन उभारणार असल्याची प्रतिक्रिया पहिलीच सुरू झाली आहे. अशा प्रकारे सर्वच समाजासाठी आपण जनहित कामांसाठी सदैव तत्पर असल्याचं सांगून जनसामान्यांना आश्वासित केलं. समाज आणि संस्कृतीची जपणूक करून दिशा द्यायची असेल तर असे श्रद्धास्थान हवेच. त्यातूनच देशाची नवी पिढी प्रेरणा घेऊन तयार होईल, यासाठीचे प्रयत्न असल्याचं नमूद करण्यात आलं. या कार्यक्रमाचे नियोजन श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त धाकू चव्हाण, सुभाष राठोड, विनोद चव्हाण, मन्नू राठोड, राजू राठोड, भीमराम चव्हाण, मानसिंग चव्हाण, गणपती राठोड, रवीड राठोड, गणपती चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी नियोजन करून यशस्वीरित्या प्रयत्न केले. शरद शिंदेंसह संतोष दिवाडकर, आदिराज मीडिया, कल्याण.